शेतकरी मित्रांनो, गेले बरेच दिवस नुसत्या चर्चा चालू आहेत की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल, नमो शेतकरी योजनेचा हप्ता उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काही हप्ता अद्यापही जमा झालेला नाही. काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 8वा हप्ता देखील आलेला नाही. तर शेतकरी मित्रांनो, 8व्या हप्त्याबरोबर आता 9वा हप्ता देखील तितक्याच दिवस रखडलेला आहे. शेतकऱ्यांना आशा होती की 8वा हप्ता गेला तर गेला, परंतु 9वा हप्ता तरी आपल्या खात्यामध्ये जमा होईल. परंतु शेतकरी मित्रांनो, असं काही झालं नाही. 9वा बी आला नाही, 8वा बी आला नाही काही शेतकऱ्यांना. तर त्यामुळे शेतकरी मित्रांनो, परंतु आता महाराष्ट्र शासनाने एक आनंदाची बातमी समोर आणलेली आहे. महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी ही दिलासा देणारी बातमी असणार आहे. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर आता नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता देखील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता देखील आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला 3 हप्त्याचे पैसे 6,000 रुपये मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करायचा विषय राहिलेला नाही. आता तुम्ही चिंता सोडून द्या आणि या योजनेच्या पैशाकडे फोकस करा. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून या योजनेच्या पैसे मिळवण्यासाठी काही अटी व नियम लागू करण्यात आलेले आहेत. त्या अटी व नियमाचं जो शेतकरी पालन करेल अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे, असं थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. त्यांनी घोषणा केलेली आहे. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण सर्व काही सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे. शेतकरी मित्रांनो, जो शेतकरी हा व्हिडिओ पूर्ण पाहणार नाही त्याला मात्र या 3 हप्त्याचे 6,000 रुपये मिळणार नाहीत, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला तारीख आणि हे काम कोणते करायचे आहेत ते सर्व काही सविस्तर पाहायचे असेल तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावाच लागणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची महाराष्ट्रातील लाखो शेतकरी अगदी आतुरतेने वाट बघत आहेत, परंतु त्यांच्या खात्यामध्ये रुपया काय आणखी जमा झालेला नाही. तर शेतकरी मित्रांनो, आता महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं आहे की लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करायचे. तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करायचा विषय राहिलेला नाही. आपण सर्वांनी आता शांत, म्हणजेच की डोक्यावर बर्फ ठेवून आता या सर्व अटी आपल्याला पूर्ण करावं लागणार आहेत. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचं अधिक नुकसान झालेलं आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने लक्षात घेतलं आहे की शेतकऱ्या बांधवांचं आपल्या बरंच नुकसान झालेलं आहे, जेणेकरून त्यांची नुकसान भरपाई म्हणून आता हे 6,000 रुपये त्यांना लाभ देतील. शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांची पेरणी झालेली आहे, काही शेतकऱ्यांची पेरणी झालेली आहे, त्या शेतकऱ्यांचं उगवलं नाही, काही शेतकऱ्यांचं उगवलं आहे, त्या शेतकऱ्यांचं वाळून गेलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, आता त्या सर्व शेतकऱ्यांना डबल पेरणी करावं लागणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं आहे की आता 2,000 रुपये जर 9व्या हप्त्याचे दिले तर शेतकऱ्यांना आर्थिक मदत काहीच होणार नाही, जेणेकरून त्यांना खत बियाची देखील पैसे त्यांचे निघणार नाहीत. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आता महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं आहे की लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 6,000 रुपये एवढी रक्कम जमा करायची, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना थोडी आर्थिक मदतीचा हातबळ मिळेल आणि शेतकरी देखील आपल्याला खुश पाहायला मिळतील. शेतकरी महाराष्ट्र शासनावर अधिक नाराज आहेत, हे देखील आपण पाहिलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, आणि आता तीच नाराजी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा मोठा प्लॅन आखलेला आहे आणि आता 6,000 रुपये हे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत. शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणाल की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता ही तर धड आमच्या खात्यावर जमा झाला नाही, तर नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता हे 3 हप्ते सोबत कसं काय जमा होतील? तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाला सांगितलं की आमच्याकडून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा जास्त दिवस रखडला आहे आणि त्याच अनुषंगाने आता आम्ही 10वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत. म्हणजेच की आमच्यातर्फे आता आम्ही 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत. आता तुम्ही देखील आमच्या बरोबर तुमचे 2,000 म्हणजेच की पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2,000 हे जर वितरित कराल तर महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना 6,000 रुपयाचा लाभ होईल. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाला आता कन्व्हिन्स केलेलं आहे. त्यांचं सरकार आहे, दोन्हीकडे त्यांचं सरकार आहे. महाराष्ट्रामध्ये देखील बीजेपी सरकार आहे आणि केंद्रामध्ये देखील बीजेपी सरकार असल्यामुळे त्यांना कोणतीही अडचण नाही आणि आता 6,000 रुपये एवढा लाभ आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता लवकरच हे पैसे आपल्या खात्यामध्ये वितरित व्हायला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून आता तारीख देखील फिक्स करण्यात आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, या तारखेला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये एवढा लाभ होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने ज्या अटी सांगितलेल्या आहेत ह्या अटी तर आपल्याला पूर्ण करणं भागच पडणार आहे. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या 9व्या हप्त्याबाबत आता अनेक चर्चा रंगत होत्या, परंतु आता ही चर्चा एकदम खरी असणार आहे आणि आता सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर 10वा हप्ता येणार आहे, हे ठीक आहे, परंतु पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता कसं काय येणार? शेतकरी म्हणत असतील की 24वा हप्ता 20 जून रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित झाला
आता एक महिना म्हणजेच की 40 दिवस झाले तर लगेचच कसं काय येणार? 2 महिन्याला हप्ता शेतकऱ्यांच्या 4 महिन्याला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असतो आणि 40 दिवसामध्येच कसं काय होणार? तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने त्यांना सांगितलेलं आहे की पुढचा हप्ता जरी तुमच्याकडून 25वा हप्ता लांबला तरी काही हरकत नाही, परंतु 24वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर वितरित करा, म्हणजेच की आमच्या महाराष्ट्रातील शेतकरी खुश होतील, सरकारवरची शेतकऱ्यांची नाराजी दूर होईल, असं आपल्या केंद्र शासनाकडे महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे केंद्र शासन हे तयार झालेलं आहे. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, चिंता करायची गरज नाही. आपल्याला फक्त पैशाशी मतलब आहे. पैसा कुणकुण बी येऊ, आपलं फक्त पैसा यायला पाहिजे. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आता चिंता करायचा विषय राहिलेला नाही आणि आता लवकरच आपल्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आता अटी पाहूयात कोणत्या अटी लागू केल्या आहेत. शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिली अट अशी लागू केली आहे, ती अट अशी आहे, PM किसान योजनेचा 23वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना या 3 हप्त्याचा लाभ होणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणाल असं कसं? शेतकरी मित्रांनो, तसंच आहे. महाराष्ट्र शासनाने आपली नमो शेतकरी योजना ही योजना PM किसान योजनेकडे बघूनच सुरू केलेली आहे. म्हणजेच की PM किसान योजनेचे 2,000 रुपये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना यायचे आणि आता 4,000 रुपये यावात म्हणून त्यांनी महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केली आणि त्या योजनेच्या आधारावरच महाराष्ट्र शासनाने आता नियम व अटी देखील लागू केलेले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना 23वा हप्ता PM किसान योजनेचा मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 9वा 10वा हप्ता मिळणार आहे आणि PM किसान योजनेचा 24वा हप्ता देखील मिळणार आहे. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, दुसरी अट अशी आहे, फार्मर ID असणे. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची फार्मर ID नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार नाही, परंतु ज्या शेतकऱ्यांची फार्मर ID आहे अशा शेतकऱ्यांनी बिलकुल चिंता करायची नाही, त्यांना थेट पैसे मिळून जाणार आहेत. शेतकरी मित्रांनो, जर तुमची फार्मर ID नसेल तर लवकरात लवकर जा आणि आपली फार्मर ID काढून घ्या. शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणाल की फार्मर ID ची काय गरज आहे? शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की तुमची फार्मर ID ही तुमच्या 7/12शी लिंक केलेली असते. जसे की आपल्या आधार कार्डला नंबर असतो तसा नंबर हा फार्मर ID ला असतो आणि तो नंबर जसं की आपला आधार कार्डचा नंबर आपण कॅम्प्युटरमध्ये टाईप केला की आपला डिटेल येतो, तसंच की फार्मर ID चा नंबर हे कॅम्प्युटरमध्ये टाईप केला की आपल्या 7/12चा डिटेल हा त्यांना पाहायला मिळतो. त्यासाठीच कंपल्सरी केलेलं आहे की फार्मर ID सर्व शेतकऱ्यांनी काढावी. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला फार्मर ID काढायला कोणतीही अडचण नाही. आपण लवकरात लवकर फार्मर ID काढून घ्या आणि या योजनेचा लाभ घ्या. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची फार्मर ID आहे त्यांनी निश्चितच तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, दुसरी अट आहे eKYC. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी eKYC केलेली नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर eKYC करून घ्या. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर eKYC करणं हे बंधनकारक असणार आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा नसेल तर तुम्ही eKYC करू नका. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची eKYC आहे अशा शेतकऱ्यांनी बिलकुल चिंता करू नका, तुम्हाला थेट पैसे 6,000 रुपये मिळणार आहेत. परंतु ज्या शेतकऱ्यांची eKYC नाही अशा शेतकऱ्यांना मात्र आता चिंता करावं लागणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपली चिंता करण्यापेक्षा लवकरात लवकर जा आणि eKYC करून घेतलेली चांगली आहे, कारण की आपल्याला 6,000 रुपयाचा देखील लाभ होईल आणि आपल्याला चिंता करायचा देखील विषय राहणार नाही. त्यासाठी मित्रांनो, लवकरात लवकर जा आणि आपली eKYC करून घ्या. बाकी शेतकऱ्याप्रमाणे आपण देखील 6,000 रुपयाचा लाभ घ्या. तर शेतकरी मित्रांनो, फक्त eKYC केल्यामुळेच नसल्यामुळेच आपले पैसे जाऊ नयेत याच्याकडे जरा लक्ष द्या आणि eKYC कडे जर लक्ष देऊन तुम्ही eKYC केली तर तुमच्या खात्यामध्ये 6,000 रुपये रकमेचा लाभ होईल. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, दुसरी आणि शेवटची अट आहे आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे. शेतकरी मित्रांनो, जर आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणार आहे तर आपल्याला या योजनेचा लाभ होणार नाही. शेतकरी मित्रांनो, आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते गरजेचं असणार आहे. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणार आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे अशा शेतकऱ्यांनी मात्र बिलकुल चिंता करू नका, तुमच्या थेट पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणार आहे त्यांनी लवकरात लवकर जा तुमचं चेक करून घ्या आहे की नाही आधार लिंक बँक खात्याशी. नसलं तर लवकरात लवकर ते जोडून घ्या आणि या योजनेच्या पैशाचा लाभ मिळवा. शेतकरी मित्रांनो, फक्त आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही आणि आपले पैसे गमावू नका. तर शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या आणि या योजनेच्या पैशाचा म्हणजेच की 6,000 रुपयाचा लाभ सोडू नका. शेतकरी मित्रांनो, 6,000 रुपये हे आपल्या सामान्य शेतकऱ्यांसाठी कमी रक्कम नाही. शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने आता तारीख देखील जाहीर केली आहे. या तारखेला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, तारीख आहे 1 ऑगस्ट. 1 ऑगस्ट रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये एवढ्या रकमेचा लाभ होणार आहे आणि आता सर्व शेतकरी खुश होणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.